नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी अक्षय तृतीयेच्या पूर्वीच एक मोठी आनंदाची बातमी. मागे भत्त्यात 2% वाढ. जाणून घ्या सविस्तर ही बातमी. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, अक्षय तृतीये आधी आणि नवीन वर्ष आर्थिक वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शनिवारचा दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा ठरला. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. याचा फायदा केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे आता पगारात वाढ होणार आहे. दुसरीकडे 8व्या वेतन आयोगाबाबतही मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात 2% ही वाढ कर्मचाऱ्यांच्या महिन्यांच्या पगारात महागाईच्या काळातही मोठी वाढ करणारी ठरणार आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाचा खर्च आणि दरवाढीत महागाईचा दर लक्षात घेऊन दर काही महिन्यांनी सुधारला जातो. केवळ महागाई भत्ताच नाही तर आता कर्मचारी संघटनांनी वेतन रचनेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी लावून धरली आहे. नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी सरकारला सादर केलेल्या निवेदनात काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडलेले आहे. संघटनांनी 3.83 पिटमॅन फॅक्टरची मागणी केली आहे. जर सरकारने ही मागणी केली तर कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगार सध्याच्या 18,000 रुपयावरून थेट 69,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो. याशिवाय कुटुंब व्यवस्थेच्या व्याख्येत बदल करावा, आई वडिलांचाही समावेश करावा अशी मागणी केली आहे. सर्वोच्च आणि किमान पगारामधील दरी कमी करण्यासाठी वेतनावर मर्यादा घालण्याची सूचनाही करण्यात आलेली आहे. कर्मचारी संघटनांनी केवळ पगारवाढीच नाही तर महागाईशी जोडलेले इतर भत्ते आणि वार्षिक वेतन वाढीचा दरही वाढवण्याची मागणी केली आहे. वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीवर परिणाम होऊ नये हा यामागचा उद्देश आहे. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत कर्मचारी वर्गात मोठी उत्सुकता आहे. तरी सध्या 2% वाढीमुळे कर्मचाऱ्यांना तात्काळ दिलासा मिळालेला आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.